पावसासंदर्भातल्या इतरही घडामोडी पाहूया। धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरोड गावातील वसतिगृहात पाणी शिरलं, मुलांचं स्थलांतर करण्यात आलं। वसतिगृहातील मुलांचं दप्तर आणि इतर साहित्यही या पाण्यात भिजलं। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। धाराशिव जिल्ह्यात पावसानं अक्षरशः हैदोस घातल्याचं चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळतंय। धाराशिवच्या पाथरोड मधील एक लहान मुलांचं वसतिगृह आहे, आपुलकी त्याचं नाव आहे। हीच ती आपुलकी आहे जी प्रेम दर्शवते, माया दर्शवते। मात्र याच आपुलकीच्या वसतिगृहामध्ये अचानक पाणी शिरलं आणि येथील जे विद्यार्थी आहेत त्यांना इथून स्थलांतरित करावं लागलेलं आहे। हा जो पाऊस आहे तो अक्षरशः कहर बनत चाललेला आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात कुठतरी सर्वच नागरिक असतील, विद्यार्थी असतील, ज्येष्ठ असतील, सर्वांनाच फटका जो आहे तो बसताना पाहायला मिळतो। शेतकऱ्यांना देखील मोठा फटका जो आहे तो या पावसानं बसलेला आहे। मला सांगा, वसतिगृहाचे चालक आपल्यासोबत आहेत, मला सांगा कधी नेमका पाऊस झाला, कुठं विद्यार्थ्यांना स्थलांतरित केलं? आता आपण दुसरीकडे स्थलांतरित केलेलं आहे। उमेश दुरंदे यांच्या घरी सर्व विद्यार्थ्यांना आम्ही स्थलांतरित केलेलं आहे सर। 2 दिवसापासून। कधी झाला होता पाऊस? आता 2-3 दिवसापासून पाऊस चालू आहे। ह्या भागामध्ये खूप पाण्याचं प्रमाण वाढलं म्हणून स्थलांतरित केलं सर। ज्यावेळेस पाऊस पडला त्याचे विद्यार्थी कुठे होते सर? मुलं इथंच होते, पण ज्यावेळेस पाण्याचं प्रमाण वाढत गेलं त्यावेळेस आम्ही स्थलांतरित दुसरीकडे केलं। आणखीन काय ग्रामस्थ आहेत? मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वसतिगृहात देखील पाणी शिरलेलं आहे, इतरत्र देखील पाणी शिरलेलं आहे। काय नेमकं परिस्थिती आहे संपूर्ण गावातली? कुठं कुठं पाणी? प्रत्येक गल्लीत पाणी आहे, प्रत्येकाच्या घरात पाणी गेलेलं आहे। अन्नधान्य असेल सगळे रात्री आम्ही लोक स्थलांतरित बाहेर केलेले आहे आणि शासनाने, आमची मागणी आहे शासनाने लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याला मदत करावी। काय नुकसान झाले भरपूर, एवढं मोठं सगळ्या घराघरात पाणी शिरलं? हो, तसं म्हणायला गेलं तर असं 2-3 दिवसापासून भरपूर अशा प्रकारचं पाणी आहे। तर पाहू शकता त्या शेतात पण भरपूर पाणी आहे। त्या शेतामध्ये जे पाणी आहे तर ते गावामध्ये घुसतंय आणि आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य जे आहेत, सरपंच, ग्रामसेवक वगैरे, त्यांनी पण भरपूर अशा प्रकारचे सहाय्य केलेले आणि त्यांच्यावर पाणी काढायचा प्रयत्न पण भरपूर केलेला आहे। तरी पण पूर्ण घर त्या पाण्यामध्ये आहे। 4 फुटापर्यंत पाणी आहे वसतिगृहामध्ये? हो, वसतिगृहामध्ये। हा, कधी बघितलं होता का पाऊस? असा कधीच नाही। याच्या पहिले 97-98 ला अशा प्रकारचा पाऊस झालेला होता, त्याच्यानंतर हा पाऊस झालेला आहे आणि 21 आणि 22 तारखेच्या पावसाने ही परिस्थिती ओढवलेली आहे पूर्ण गावातील। काय इतर काय परिस्थिती त्या ठिकाणी? इतर ठिकाणी पण हीच परिस्थिती आहे। ह्याच्यापेक्षा भयानक काय ठिकाणी परिस्थिती आहे की अचानक पाणी आल्यामुळे काय कोणाला काय करावं हेच सुचना परत। रात्रीच्याला कुटुंब कुठे, नेमकं कोणाचं कुटुंब कुठे, किती पाण्याखाली गेले काय वेळेस नाही, धावपळ झाली सगळी। एकंदरीत जर पाहिलं तर हा जो सगळा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत होताना कुठेतरी पाहायला मिळत आहे आणि याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांना देखील बसलाय असं म्हणता येईल। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, पाथरोड, धाराशिव।